एक तर अजितदादांकडनं हे अपेक्षित नव्हतं। खरं तर मला माहीत नाही असं का होतंय की जे दादा आम्ही पाहिलेत, ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज असं बोलावं लागेल। भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागलाय का काय असं म्हणावं लागेल। नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत, म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही। माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात, सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात, कष्टकऱ्याला काय देणार आहात, विद्यार्थ्यांना काय देणार आहात, युवांना, बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार आहात हे बोललं पाहिजे। सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतंय की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोक आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कुठंतरी भीती त्यांच्या मनामध्ये असावी। पण भाजप हा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथं गेलेल्या नेत्यांना नाही तर भाजपमध्ये जे नेते जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल। तुमची देखील गेल्या काही दिवसापासून ईडीकडून चौकशी सुरू आहे। आता संजय भाईने सांगितलं तुम्हाला अगदी पुढच्या तारखेला मी जर चौकशीला गेलो तर बाहेर येईल की नाही याची शाश्वती नाही। काय सांगाल याविषयी? हे सगळं राजकीय षडयंत्र आहे किंवा काय? जे काही ईडीचे अधिकारी आहेत ते त्यांचं काम करत असतात, त्यांच्या विरोधात मी काय बोलणार नाही। पण जे काही सामान्य लोकांना आपण विचारलं की त्यांचं मत आलंय की आता इलेक्शन जवळ आल्यामुळेच अशा पद्धतीने कारवाई होतात आणि जर ही कारवाई राजकीय द्वेषातून असेल, कारण का आता आपण जर बघितलं तर माझ्यावर कारवाई करायचं तसं काही कारण नाही, कारण जी काय PIL आहे त्याच्यात माझं नाव नाही, माझ्या कंपनीचं नाव नाही, पण ज्याला आपण म्हणतो की कारवाई करायची म्हणून करायची अशी कारवाई ती केली गेली आहे। कुठलंही कारण देऊन कदाचित येत्या काळामध्ये मला आतही टाकलं जाईल। आत टाका नाही तर कारवाई करा। आम्ही विचार सोडणारी माणसं नाही, आम्ही पळून जाणारी नाहीत, आम्ही लढणारी माणसं आहोत। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठी माणूस म्हणून कुठेही न घाबरता लोकांची बाजू घेत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आम्ही सर्वजण लढत राहू। दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की पवार कुटुंब अपवाद होतं। भाजपमध्ये असणारे जे कुठले नेते आहेत आणि भाजपबरोबर जे आज नेते गेलेले आहेत ते जर भाजपच्याच विचारातून विचार करत असतील तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण या सगळ्यांना द्यायचं नाही आहे। याच्या आधीसुद्धा अनेक वेळा आपण जर बघितलंय तर आरक्षणाच्या नावावर फक्त गोंधळ निर्माण करायचा। खरं तर एक सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी खूप मोठा लढा लढला, पण याच्यामध्ये जे काय आरक्षण दिले, आरक्षण तर दिलंच नाही, पण जे काही निर्णय सरकारने घेतला आहे त्याच्यामध्ये निर्णय काय हा कोणालाच काही कळालेला नाही। याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण यावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय हा होणार होता, पण किती कॅबिनेट गेला, किती वेळा सत्तेत आले तरी त्या बाबतीत निर्णय कुठेही घेतला गेला नाही। आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे की 50% पुढे जाऊन आपल्याला जर आरक्षण देता आलं तेच आरक्षण टिकू शकतं आणि 50% पुढे जाऊन आरक्षण दिलं आहे का तर 100% EWS कोटामध्ये 10% आरक्षण हे 50% पुढे जाऊन घटनात्मक दुरुस्ती करून हे दिलं गेलं आहे। मग अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला जे टिकेल, जे टिकू शकतं, जर द्यायचं असेल, धनगर समाजाला द्यायचं असेल, लिंगायत समाजाला द्यायचं असेल, मुस्लिम समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल। मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं की या सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल। आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे, त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ 3 लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादासुद्धा आहेत, त्या तिघांनी जावं
आणि या सगळ्यांच्या वतीने तिथं जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून 50% पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं आरक्षण महाराष्ट्रासाठी द्यावं. मात्र दादा आता धनगर समाजाचे नेते जे म्हणतात की शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मुर्तले म्हणाले की एकनाथ शिंदे कुठेतरी दोन समाजात भेदभाव करतात. या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिले मात्र धनगर समाजाला त्यांनी निव्वळ त्या ठिकाणी गाजर देण्याचं काम केलं. अहिल्यादेवींची शपथ घेऊन त्यांनी धनगर समाजाला देखील वास्तविक आव्हान दिलं. आजचं जे काय महाराष्ट्रातलं सरकार आहे ते फक्त आरक्षणावर गोल गोल कुठला तरी निर्णय घेतात, गोल गोल भाषण करतात, कुठेही सामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत नाहीत. जे कुठले भाजपचे नेते आज भाजप सत्तेत आहे, सत्तेत येण्यापूर्वी 2014ला धनगर आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांनी हे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. किती कॅबिनेट झाल्या? 7.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. शब्द दिल्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये निर्णय तरी तुम्ही घेतला का? सुप्रियाताईंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा, त्याच्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये सातत्याने मांडला. तिथंच मार्ग नाही तर तोडगा निघू शकतो. पण भाजपच्या एकही खासदाराने आणि सत्तेत असणाऱ्या नेत्याने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला नाही. त्यामुळेच कुणीतरी आरक्षण देते आणि भाजपचेच काही कार्यकर्ते हे कुठेतरी कोर्टात जातात आणि आरक्षणाच्या विरोधात जातात. सदावर्ते हा कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीसांचा आहे. आज जर ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे, ज्याच्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद याचे इलेक्शन होत नाहीत, सामान्य लोकांना प्रतिनिधित्व इथं मिळत नाही. कोण गेले कोर्टामध्ये या आरक्षणाच्या विरोधात? तर भाजपचाच व्यक्ती गेलेला आहे. त्यामुळे हे काय भाजपचे जे लोक आहेत त्यांना काय कळतं तर दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा. आता लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करायचं, खासदार निवडून आणायचे, शेतकरी वाऱ्यावर आहे, बेरोजगार युवा वाऱ्यावर आहे, विद्यार्थी वाऱ्यावर आहे, सामान्य लोक वाऱ्यावर आहेत. त्यांच्याबद्दल कुणी बोललं जात नाही. पण फक्त एक समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या सत्तेतल्या लोकांकडनं केला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांना एकच विचार डोक्यामध्ये, राजकीय पोळी भाजणं आणि सत्तेत येणं, बाकी काय यांना कळत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.